नमस्कार मित्रांनो. तुम्हाला वाटतं का की सर्वच पालेभाज्या आणि भाज्या शुगर पेशंटसाठी चांगल्या असतात? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा असू शकतो. आज आपण अशा 10 साखर वाढवणाऱ्या भाज्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना आपण हेल्दी समजून खातो, पण त्या प्रत्यक्षात तुमची शुगर रॉकेटसारखी वाढवू शकतात. चला तर मग, जाणून घेऊया या गुप्त शत्रूंबद्दल. हाय एव्हरीवन, हेल्दी ऑलवेजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मी आहे डॉक्टर संगीता जाधव आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 भाज्यांबद्दल सांगणार आहे, ज्या डायबेटिक पेशंट्सनी म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नयेत. कारण जर डायबेटिक पेशंट्सनी या भाज्या खाल्ल्या, तर त्यांच्या शरीरातील ब्लड शुगर अत्यंत वेगाने वाढू शकते आणि नुकसान पोहोचवू शकते. तर चला, कोणतीही दिरंगाई न करता या मनोरंजक व्हिडिओला सुरुवात करूया आणि या सर्व भाज्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. डायबिटीज मॅनेज म्हणजेच नियंत्रित करण्यासाठी योग्य खानपान आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे असते. एक डायबेटिक पेशंट म्हणून तुम्हाला याबद्दल खूप जागरूक राहण्याची गरज आहे की तुम्ही कोणती गोष्ट खाल्ली पाहिजे आणि कोणती नाही, कारण या गोष्टी थेट तुमच्या ब्लड शुगरवर परिणाम करू शकतात. सामान्यतः अशा भाज्या ज्यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात किंवा ज्यांच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते, तर अशा भाज्या तुमची ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी, डायबिटीज मॅनेज करण्यासाठी खूप चांगल्या असतात. दुसरीकडे ज्या भाज्या अशा असतात ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात किंवा ज्यांच्यामध्ये सिंपल शुगर्स जास्त असतात किंवा फायबर कमी असते, तर अशा भाज्या तुमची ब्लड शुगर खूप वेगाने वाढवू शकतात आणि नुकसानही पोहोचवू शकतात. 1. मका. तर पहिली गोष्ट जी डायबिटिक पेशंट म्हणून तुम्ही अजिबात खाल्ली नाही पाहिजे, ती म्हणजे मका. मित्रांनो, मका ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात आणि त्या तुलनेत फायबर कमी आढळते. आणि जर आपण स्वीट कॉर्नबद्दल बोललो, जे आजकाल आपण सर्वजण खूप आवडीने खातो, तर यामध्ये शुगरचे प्रमाण आणखीनच जास्त असते. अर्धी वाटी मक्यामध्ये सुमारे 21 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि फक्त 2 ग्रॅमच्या आसपास फायबर असते. आणि हेच कारण आहे की जर तुम्ही मका जास्त खाल्ला, तर त्यामुळे तुमची ब्लड शुगर अचानक वाढू शकते. त्यामुळे डायबिटिक पेशंट म्हणून तुम्ही हे खाणे टाळले पाहिजे. 2. मटार. दुसरी भाजी आहे मटार. मटारमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट कंटेंट काफी जास्त असतो आणि हे देखील तुमची ब्लड शुगर काफी वेगाने वाढवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर मटार खाणे देखील तुम्ही टाळले पाहिजे किंवा खूप मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजे. याशिवाय बटाटा ही अशी भाजी आहे जी डायबिटिक पेशंट्सनी खूप विचारपूर्वक खाल्ली पाहिजे, कारण बटाट्यामध्ये देखील कार्बोहायड्रेट्स काफी जास्त असतात. विशेषतः स्टार्चचे प्रमाण बटाट्यामध्ये खूप हाई असते. त्यामुळे हा खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर अचानक वाढू शकते. एका मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि फक्त 4 ग्रॅमच्या आसपास फायबर आढळते. विशेषतः जर तुम्ही बटाटा फ्राय केला, जसे की आजकाल फ्रेंच फ्राईज किंवा भजी वगैरे आपण बनवून खातो, तर या स्थितीत यातील स्टार्च कंटेंट आणखीनच वाढतो आणि हे आणखी जास्त नुकसानकारक ठरते. त्यामुळे तळलेला बटाटा तर कोणत्याही स्वरूपात तुम्ही खाल्ला नाही पाहिजे, जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर. जर डायबेटिक पेशंट म्हणून तुम्हाला बटाटा खायचाच असेल किंवा तो आवडत असेल किंवा त्याची भाजी बनवायची असेल, तर यासाठी उत्तम हे आहे की तुम्ही आधी बटाटा उकडून घ्या आणि त्यानंतर त्याची भाजी बनवा. यामुळे काय होईल की यातील स्टार्च कंटेंट कमी होईल आणि तो तुमची ब्लड शुगर अचानक वाढवणार नाही. चौथ्या क्रमांकावर येते रताळे. मित्रांनो, स्वीट पोटॅटोच्या नावामध्येच स्वीट आहे, तर तुम्ही समजू शकता की यामध्ये शुगर आणि कार्बोहायड्रेट्स किती जास्त असतील. तसे तर खूप लोक असेही म्हणतात की तुम्ही रताळे खाऊ शकता, कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स 54 असतो, म्हणजेच कमी असतो. पण माझे म्हणणे हे आहे की फक्त ग्लायसेमिक इंडेक्स पाहून तुम्ही कोणतीही गोष्ट खाऊ शकत नाही, कारण रताळ्याचा ग्लायसेमिक लोड 11.3 असतो, जो मॉडरेट म्हणजेच मध्यम श्रेणीत येतो. त्यामुळे जर तुम्ही रताळे खाल्ले, तर कदाचित एकदम तुमची ब्लड शुगर वाढणार नाही, पण हे थोडे जरी जास्त खाल्ले, तर तुमच्या शरीरातील शुगरचा लोड काफी वाढू शकतो, तुमची ब्लड शुगर वाढू शकते आणि हे तुम्हाला नुकसान पोहोचवू शकते. 5व्या क्रमांकावर येतो व्हेजिटेबल ज्यूस. मित्रांनो, अनेकदा लोकांना वाटतं की व्हेजिटेबल ज्यूस प्याल्याने ब्लड शुगर वाढत नाही, फक्त फ्रूट ज्यूस प्याल्यानेच ब्लड शुगर वाढते, जे की चुकीचे विचार आहेत. कारण अनेक अशा भाज्या देखील असतात ज्यांचा ज्यूस जर तुम्ही प्यालात, तर त्याने तुमची ब्लड शुगर वाढू शकते. कारण जेव्हा तुम्ही भाजीचा ज्यूस काढता, तेव्हा त्यातून त्यामध्ये असलेले रफेज म्हणजेच फायबर वेगळे होते आणि पाणी आणि शुगर कंटेंट वेगळा होतो. म्हणजेच एका प्रकारच्या कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात तुम्हाला हा ज्यूस मिळतो, जो कदाचित तुम्हाला पिण्यात गोड लागणार नाही, पण तुमची ब्लड शुगर वाढवू शकतो. याउलट काही अशा भाज्या देखील असतात ज्या तुमची ब्लड शुगर कमी करण्याचे काम करतात आणि त्यांचा ज्यूस जर तुम्ही प्यालात, तर तो तुम्हाला फायदा करतो.
उदाहरणार्थ, कारल्याचा ज्यूस ब्लड शुगरसाठी खूप चांगला असतो आणि याशिवाय आवळ्याचा ज्यूस देखील तुम्ही वापरू शकता, जो ब्लड शुगर कमी करण्यासाठी डायबिटीजच्या पेशंटसाठी खूप फायदेशीर असतो. तसे तर एका सामान्य माणसासाठी हे जाणून आणि समजणे की कोणत्या भाजीचा ज्यूस त्याने प्यायला पाहिजे आणि कोणत्या नाही, हे थोडे कन्फ्युजिंग असू शकते. 6. गाजर. मित्रांनो, गाजर देखील तुमची ब्लड शुगर वेगाने वाढवू शकते आणि तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. गाजरामध्ये तसे स्टार्च कंटेंट जास्त नसतो, पण नॅचरल शुगर म्हणजेच नैसर्गिक साखर यामध्ये काफी जास्त असते आणि याच कारणामुळे डायबेटिक पेशंट्सनी गाजर खूप विचारपूर्वक खाल्ले पाहिजे. 7. पांढरा भात. आता भात ही कोणती भाजी नाही, पण बहुतेक शाकाहारी लोक भात खूप आवडीने खातात, म्हणूनच मी त्याला इथे ठेवले आहे, कारण ही एक खूप सामान्य गोष्ट आहे जी सामान्यतः खाल्ली जाते. पांढरा भात जो असतो याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय असतो आणि यामध्ये फायबर कमी असते आणि याच कारणामुळे जेव्हा तुम्ही पांढरा भात खाता तेव्हा तुमची शुगर अचानक स्पाइक करू शकते आणि हे एका शुगर पेशंटसाठी घातक असू शकते. जर तुम्हाला भात खायचाच असेल तर याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे तुम्ही पाण्यात आधी त्याला चांगल्या प्रकारे उकळून घ्या आणि जो वरचा स्टार्चवाला भाग येतो, ज्याला आपण पेज किंवा कांजी म्हणतो, ते पाणी तुम्ही फेकून द्या आणि त्यानंतर तो शिजवा. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही ब्राऊन राईसचा वापर करा, कारण ब्राऊन राईसमध्ये तुलनेने फायबर कंटेंट जास्त असतो आणि यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते थोडे कॉम्प्लेक्स असतात, जो अचानक तुमची ब्लड शुगर वाढवत नाही. यापेक्षाही उत्तम हे आहे की तुम्ही भात खाऊच नका, ना ब्राऊन राईस न पांढरा भात. याऐवजी तुम्ही किनोआ वापरायला सुरुवात करा. किनोआ हा भाताचा एक खूप उत्तम पर्याय आहे, सबस्टिट्यूट आहे, जो तुमची ब्लड शुगर देखील वाढवत नाही आणि इतरही खूप सारे फायदे तुम्हाला देतो. याबद्दल मी एक प्रॉपर व्हिडिओ देखील बनवला आहे, ज्यामध्ये तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल की किनोआ काय गोष्ट आहे आणि काय काय फायदे मिळतात. तर या व्हिडिओनंतर तुम्ही हवं तर किनोआवाला व्हिडिओ देखील एकदा पाहू शकता. 8. व्हाईट ब्रेड. 8व्या क्रमांकावर आहे व्हाईट ब्रेड. आता व्हाईट ब्रेड देखील कोणती भाजी नाही, पण तरीही कारण शाकाहारी लोक खूप सामान्यपणे याचा वापर करतात, म्हणूनच मी याला ठेवले आहे आणि हे खूप जास्त नुकसानकारक देखील आहे, म्हणूनही या लिस्टमध्ये मी याला ठेवले आहे. व्हाईट ब्रेडचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो हा देखील खूप हाय असतो. यामध्ये रिफाइंड स्टार्चचे प्रमाण खूप जास्त असते आणि फायबर नावालाही नसते. याशिवाय व्हाईट ब्रेड बनवण्यासाठी अनेकदा साखर देखील खूप जास्त ॲड केली जाते. जर तुम्ही कोणत्याही ब्रेडचे लेबल वाचले तर तुम्ही पाहाल की यामध्ये ट्रान्स फॅट्स देखील असू शकतात, त्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल ऑइल्स देखील असू शकतात आणि खूप सारी शुगर देखील असू शकते. आणि हेच कारण आहे की हा व्हाईट ब्रेड जरी तुम्हाला खाण्यात गोड लागला नाही तरी तुमची ब्लड शुगर खूप वेगाने वाढवू शकतो आणि तुम्हाला नुकसान पोचवू शकतो. 9 आणि 10. बीट आणि भोपळा म्हणजेच काशीफळ. 9व्या आणि 10व्या क्रमांकावर आहे बीट आणि भोपळा म्हणजेच काशीफळ. मित्रांनो, या दोन्ही गोष्टी म्हणजेच बीट आणि भोपळा यांच्यामध्ये शुगर कंटेंट काफी जास्त असतो, कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात आणि हेच कारण आहे की हे ब्लड शुगर वाढवू शकतात. यांना जर तुम्ही कोणतीही काळजी न घेता, सावधगिरी न बाळगता वापरले आणि जास्त याची भाजी खाल्ली किंवा मग तुम्ही बीटचा ज्यूस काढून प्यायलात तर हे तुमच्यासाठी खूपच जास्त नुकसानकारक असू शकते. तर या दोन्ही व्हेजिटेबल्सपासून देखील तुम्ही वाचले पाहिजे. बीट आणि भोपळ्याचा देखील तुम्ही वापर जास्त प्रमाणात करू नये. महत्त्वाचा सल्ला. तर मित्रांनो, या होत्या त्या 10 भाज्या ज्या डायबेटिक पेशंटसाठी नुकसानकारक असतात. पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या भाज्या तुम्ही एका बॅलन्स डाएटमध्ये मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. जर तुम्ही एक बॅलन्स डाएट फॉलो करता तर तुम्ही या भाज्यांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा आणि त्याची पद्धत अशी असेल की या भाज्यांसोबत तुम्ही ज्या दुसऱ्या गोष्टी खाता त्या लो कार्ब डाएट असल्या पाहिजेत. म्हणजेच जर तुमच्या डाएटच्या पोर्शनचा 10% भाग तुम्ही या भाज्या देत असाल तर बाकी 90% तुमचा पोर्शन हा बाकी दुसऱ्या अशा भाज्यांचा असला पाहिजे किंवा अशा खाण्यापिण्याच्या गोष्टींचा असला पाहिजे ज्या ब्लड शुगर वाढवत नाहीत, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, शुगर ज्यांच्यामध्ये कमी असते. तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टींना तुमच्या डाएटमध्ये देखील घेऊ शकता आणि याचे नुकसान देखील तुम्हाला होणार नाही. पण हो, जर जास्त प्रमाणात तुम्ही इनको घेता किंवा काहीही विचार न करता या भाज्या तुम्ही खायला सुरुवात करता आणि सोबत तुम्ही हे लक्षात ठेवत नाही की बाकीच्या तुमच्या डाएटमध्ये तुम्ही काय घेत आहात, तर त्या स्थितीत या भाज्या नक्कीच तुमची ब्लड शुगर वाढवतील आणि तुम्हाला खूपच जास्त नुकसान पोहोचवतील. मला खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुम्ही नक्कीच काहीतरी नवीन शिकला असाल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून सर्व लोक या व्हिडिओतून काही ना काही नवीन शिकू शकतील आणि आपल्या डायबिटीजला चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतील. मी डॉक्टर संगीता जाधव तुम्हाला पुन्हा भेटेन याच चॅनलवर.
एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली खूप काळजी घ्या, हसत रहा, आनंदी रहा आणि रोज काही ना काही नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही राहू शकाल हेल्दी नेहमीच.